अजितदादांच्या जाण्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा मुद्दा अगदी तातडीनं सोडवला गेला, पण राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तिढा मात्र तितक्याच विलंबानं आता सुटताना पाहायला मिळतोय। दरम्यानच्या काळामध्ये या राष्ट्रीय अध्यक्षपदासंबंधी अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या। अशातच पक्षातील बहुतांश आमदार, नेते, खासदार, कार्यकर्ते, पदाधिकारी अशा सर्वांनाच वाटतंय की सुनेत्राताई याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, हे सुद्धा नक्की आहे। पण रोहित पवारांनी नुकत्याच केलेल्या याविषयीच्या एका विधानानं मात्र आता खळबळ उडाली आहे। या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांना पक्षातील फक्त 35च आमदारांचा पाठिंबा आहे, असं रोहित पवारांनी म्हटलंय। मग अद्यापपर्यंत यासाठी पाठिंबा न दर्शवलेले ते 5 आमदार कोण आहेत? रोहित पवारांचा दावा नेमका काय आहे आणि याचे अर्थ काय आहेत? सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। शिवाय आमचं नवं व्हॉट्सॲप चॅनल सुद्धा सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सॲपवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका। याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा काकी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, यासाठी पक्षातील बहुतांश आमदारांनी पाठिंबा दिला। मात्र काही मोजक्या जणांनी या प्रस्तावाला समर्थन देण्यासाठी सह्या केलेल्या नाहीत। ते पदाधिकारी आणि आमदार कोण आहेत, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। रोहित पवारांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण आणि अन्य बाबींवर भाष्य केलं। यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा दावा केला, तो हाच आहे, सुनेत्रा पवारांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करावं यासाठी काही मोजक्याच लोकांनी समर्थन दिलं नाहीये आणि त्याचकडे रोहित पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। रोहित पवार म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांशी बोलल्यावर तुम्हाला कळेल की सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केलेल्या नाहीयेत। फक्त 35 आमदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत आणि उर्वरित आमदारांनी अद्यापही या प्रस्तावावर सह्या केलेल्या नाहीयेत। आता 35 आमदारांपैकी एखाद्याला जाऊन विचारा की ते सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगतील की का इतर आमदारांनी यासाठी सह्या केल्या नाहीत, ते आमदार किंवा ते पदाधिकारी कोण आहेत आणि हा संशोधनाचा विषय आहे, असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलं। शिवाय येत्या 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, अशा पद्धतीची माहिती सुद्धा यापूर्वी सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांनी अलीकडेच दिली आहे। मात्र त्यापूर्वी पटेल आणि तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आरोप आता रोहित पवार यांनी केलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी केलेल्या या सगळ्या वक्तव्याला, निर्माण केलेल्या संशयाला किंवा शंकेला आता वावही मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा सुद्धा रंगते। बघा, यंदाच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एकूण 41 आमदार निवडून आणले। अजितदादांनंतर आता ही संख्या 40 वर आली आणि या 40 पैकी फक्त 35 आमदारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, म्हणजे बहुतांशच आहे ते 35 आमदार अर्थातच। पण उरलेल्या 5 आमदारांनी मात्र ज्यांनी सह्या केल्या नाहीयेत त्यांचं नेमकं काय झालं, असा सवाल आता रोहित पवार उपस्थित करतात। अजितदादा गेल्यानंतर पक्षातील प्रत्येकाला वाटतं की सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं। एकीकडे अशा पद्धतीचा सूर दिसतो आणि दुसरीकडे काही आमदार या प्रस्तावावर सह्या करत नाहीत, म्हणजे याचा अर्थ काय होतो? रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू असलेल्या, अजितदादांच्या राष्ट्रवादी सुरू असलेल्या या सगळ्या घोळावरही भाष्य केलं आणि त्याचसोबत सातत्यानं सुरू असणाऱ्या विलीनीकरणाच्या प्रश्नावर सुद्धा ते बोलले। ते असं म्हणाले की मला विलीनीकरणावर अधिकचं बोलायचं नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, अजितदादा आज नाहीत, त्यामुळे त्यावर आत्ता चर्चा करणं योग्य नाही। मात्र 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजितदादांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये अनेक बदल करायचे होते। त्यावेळेला जेव्हा चर्चा सुरू होती त्यावेळेला आणि प्रदेशाध्यक्षपदी कुणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव सुद्धा दिला होता। अमोल कोल्हे हे त्या वेळच्या अनेक बैठकांमध्ये होते आणि त्या दृष्टीनं चर्चा सुरू होत्या, पण आज दादाच राहिलेले नाहीयेत, त्यामुळे त्यांच्यासोबत आत्ता त्यांच्याबाबत ज्या काही चर्चा झाल्या त्याबाबतच्या चर्चा आत्ता आम्हाला करायच्या नाहीत। आम्हाला त्यांच्यासोबतच कम्फर्ट होता, त्यांची भावनिक इच्छा होती, राजकीय इच्छा दुय्यम होती। दोन्ही पक्ष, कुटुंब एकत्र यावीत असं दादांना वाटत होतं, असं रोहित पवार म्हणाले। लक्षात घ्या,
की जर रोहित पवार यांचे हे दावे खरे मानायला गेले किंवा काही वेळासाठी एक गृहीत धरायला गेले तर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पक्षाची मुख्य सूत्र ही अजित पवार यांच्याकडे जाणार होती आणि प्रदेशाध्यक्षपद हे दादांना एखाद्या तरुण नेतृत्वाला उदाहरणार्थ अमोल कोल्हे यांना द्यायचं होतं. याचा अर्थ सुनील तटकरे यांचं प्रदेशाध्यक्षपद जे आत्ता अजितदादांच्या पक्षामध्ये आहे ते धोक्यात येणार होतं. आता रोहित पवारांनी अनेक पद्धतीचे आरोप या गेल्या काही काळामध्ये या संदर्भात व्यक्त केलेले आहेत. विविध शंका आणि संशय व्यक्त केलेले आहेत. त्यामागे किती ठोस तथ्य आहेत किंवा त्याविषयीची आणखी काय माहिती आहे ती रोहित पवार कदाचित येत्या काळामध्ये देतीलही. पण सध्या रोहित पवार वेगवेगळ्या पातळ्यांवर करत असलेले हे आरोप, संशय किंवा व्यक्त करत असलेल्या शंका याविषयी तुम्हाला काय वाटतं? सर्वसामान्य नागरिक म्हणून या संपूर्ण घटनेकडे, राष्ट्रवादी पक्षात सुरू असलेल्या अनेक घडामोडींकडे बघताना तुमची मतं नेमकी काय निर्माण होत आहेत, तुमच्या भावना काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.